तर गाईस नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज नाही मी माझा इकडे चालू आहे ना, आम्ही मित्र येईल ना तुझी भारीवाली बाई. तर आज आम्ही मित्र जमलेले आहेत इकडे आणि आता आम्ही जाणार आहे डीमार्टला शॉपिंग करायला. आज आम्ही संध्याकाळी ट्रिपला निघणार आहेत आणि भारी बाईक बघू शकता तुम्ही कशी शिंगल आले आहेत. थांबा, कशी शिंगल लावलेली आहेत बघू शकता गाडीला. येस, खर्च केलेला आहे. सिंगापूरवरून आल्यावर खर्च केलेला आहे. आधी पण होते का? चला मित्रांनो, डीमार्टला जातो, मेडिकलला जातो आणि पाणी पण घ्यायचं. पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या, पाण्याच्या बाटल्यावरून घ्यायचे. तर चलो मित्रांनो, सामान आणायलाच चाललेलो पण पहिली नष्टर पहिली अवदसा लागलेली आहे आणि याच्या पायाला क्रॅम्प आलेला आहे गोट्याच्या. आज आमचा प्लॅन आहे ट्रिपला जायचा आमच्या ग्रुपचा आणि आम्ही आलो डीमार्टला. लोटो चॉको पाय घेतलेला आहे मित्रांनो. डीमार्टला आलोय सामान घ्यायला. नाश्ता केला सगळ्यांनी. बरेचसे मित्र आमचे घरी गेले. मिसाईल पाव खाल्लेला आहे. मी साहिल आणि पाव खाल्ला. आमचा सिंगापूर रिटर्न बिझी आहे. आमचा सिंगापूर रिटर्न मित्र रिटर्न नाही, परत रिटर्न जाणार आहे. परत रिटर्न जाणार आहे. आता आम्हाला जर सामान पाहिजे ते आम्ही थोडं खरेदी करतोय. सकाळपासूनच आमच्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे. निघणार कितीला आहेत? रात्री 10:30ला. गाईज 5 मिनिटात एवढ्या आमची हे भरलेली आहे. तर आता बस झाला का जायचा? बस झाला. प्लॅनिंग चालू आहे पुढे काय काय करायचं. आता पहिले मित्रांनो मेडिकलला काय घ्यायचं? मेडिकलला फर्स्ट एड किती झालं? 100 आणि 100% हे रिलीज स्प्रे हे सगळं घेतलंय तरी याला मेडिकलला जायचं नाही. आणि काय साबणींपासून सोय केलेली आहे. साबण, कोलगेट. फक्त पोरांना ब्रश घेऊन यायचं आहे. गाईज आमची डीमार्टची खरेदी करून झालेली आहे. कुठे दुसरी बॅग? डीमार्टची खरेदी करून झालेली आहे आणि आता आम्ही निघतो मेडिकलमध्ये. थोडासा अजून सामान, थोड्या गोळ्या औषधं घ्यायचे थांब आणि मग गाडी वगैरे लागल्या तिथून आम्ही पण तरी घेऊन ठेवतो. तिथून आम्ही दोघं जाणार आहेत झुडिओमध्ये. थोडेसे कपडे घेतो. मग आजच पगार झालाय साहिल आणि माझा थोडा. येस. आणि मग तिथून डायरेक्ट घरी. गाईज आम्ही झुडिओमध्ये आलोय. ओंकार काय घेत नाही, गोट्या पण काय घेत नाही. पैसे नाही येत माझ्याकडे. मी हा टी शर्ट घेतला ब्लॅक. युवा कुठे गेला? चेंजिंगला गेला का? त्याला साईज होत नाही ना. तर गाईज आमच्या गोट्याने किती लिटरची आहे? आमच्या मयुरेशला थोडस क्रॅम्प आलेला आता थोड्या वेळा, 1500 ml. म्हणून मी लगेच पाण्याची सोय केली. हायड्रेटेड DIY मधून घेतलेली. नवीन एंट्री ब्लॉगर, नवीन एंट्री झालेली ब्लॉग मध्ये शुभम शुभम पाटील यांचा. आणि आमची कंट्रीज फिरले म्हणजे त्यांचा जो कंट्री फिरण्याचा जो अनुभव आहे ग्रुपचा नाहीये तेवढा, एकटेच आहे. शुभम पाटील. आमची शॉपिंग करून झालेली आहे DIY मध्ये आणि झुडिओ मध्ये. हे घ्यायचं आहे का गाडी ठेवला? पुष्पगुच्छ तर गाईज आम्ही आता वडाळा लेकला आलेले आहेत सगळे, तुम्ही बघू शकता. हॅलो गाईज. हे ओमकार आणि हे पण नसेल काय बोलायचं तुला? कशाबद्दल? कशातरी बद्दल. फिल्मिंग पण नाही केली. आय मिस यू. काहीतरी बोल. बोल हातात नाही देणार. माझ्या मित्राची शिडी देतो. आज आम्ही सर्व मित्रमंडळी ट्रिपला चालल्या कोकणला आणि या ट्रिपमध्ये आमच्या सोबत एक माझा मित्र ऍड झालाय, प्रतीक पाटील. त्याची फर्स्ट ट्रिप आहे विदाउट फॅमिली. त्याची अख्खी फॅमिली आली होती सोडायला. त्याला आम्ही सुखरूप नेऊ आणि त्याला मस्तपैकी कोकणमध्ये पोचू. घरी पण आणायचं. गाईस आमची बस आलेली. हीच आहे का बस? हीच बस आहे आमची. इथंच लाव. नको ए मधीत लावा काय रे. आमची बस आलेली आहे गाईस. मस्त लाइटिंग आहे रे. इकडनं काचीतून आत जाऊ का? एसटी स्टँड सारखा. नितेश गडगे नारळ फोडत आहेत.
गाईज आता आम्ही निघालेलो आहेत कोकण ट्रिपला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, अंबल काका की जय, गणेश काका की जय, सूर्या काका की जय. गोव्याच्या ट्रिप कॅन्सल होतात म्हणून आम्ही कोकणची केले. तर सागर भगत धुमाळ यांच्या पत्नींचा आज 1 जानेवारी या दिवशी वाढदिवस आहे. तर आपण सगळ्यांनी त्यांना विश करूया आणि शुभेच्छा देऊया. आणि बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. एवढं विश केलं आम्ही मनापासून सगळ्यांनी, आता 15 लोकांनी. बायकोवरचं प्रेम दाखवावे हे सागर भगत धुमाळ यांनी बायकोवरचं प्रेम दाखवावे. सागर भगत आमच्या मंडळाच्या फंडामध्ये फुलाची पाकळी. आम्ही चहा घ्यायला थांबलेलो पण आम्ही चहा न पीत. चहा कोणीच घेतला नाहीये. चहा घेतला तर प्रेशर येऊ शकतो, मग जंगलात थांबायला लागेल कुठेतरी. झोप पण उडेल चहा घेतलं तर. 5 वाजले. आमचा सकाळचे 5. जरासा समोरचा नजारा दाखवतो. ही आमची गाडी आहे आणि तुम्ही चंद्र बघू शकता इकडे. पण झूम करू थोडं. चंद्र आहे. ट्रेकिंग करायची का? शोभ लागत नाही. आणि मधला एक जो रस्ता आहे त्यांनी जी गाडी टाकली तेव्हा जो रस्ता दिसत नव्हता तो लॉग शूट करायला पाहिजे होता. त्याला अशी दिसत माझी होता. काय सांगू शकत नाही मित्रांनो. यावत बेकार. मी असंच बसलेलो माहितीये का. असं आम्हाला असं काय होईल आम्ही की आता आम्ही आपण कोणत्या तरी वाडीमध्ये वाडीमध्ये 100% जाऊ बोले. 100% जाऊ. पण वाडीमध्ये गाडी नाही. आलो. पण दादा आपला खूप जास्त दादा expert दादा एक्सपर्ट आहे ड्रायव्हर लय भारी. माझ्या हेल्थ इन्शुरन्सचा नंबर शोधून ठेवलेला. ओके गाईज, गुड मॉर्निंग. आणि आम्ही पोहोचलेलो आहेत. गाईज हॅलो, नमस्ते, अस्सलाम वालेकुम, वेलकम टू चिंटू के व्लॉग्स. येस, 8 वाजलेले आहेत. आम्ही पोहोचणार होतो 10च्या नंतर पण दादानी आता आम्हाला रपारप आणलेला आम्हाला आहे. वाटत नाही आम्हाला हे का आला? ते ओनर तिथे राहू दे ना. आपल्याला आम्हा आपण पुढे चला ना. ओनर राहू दे पुढे. आपण खूपच लवकर आलो, वेळेच्या आधी आलो. वेळेच्या आधी आलो. बोलतो तरी काय. आहे समुद्र आणि आहे सागर. हाय समुद्र आणि हाय सागर आणि हाय साहिल. Oh my God. आणि मग त्याच्यावर मला एक गाणं आठवलं मित्रांनो. सागर किनारे वा वा दिल ये पुकारे. वा 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 वा. पुढच्या लिरिक्स आम्ही घेतो. रात्री तर गाईज आमच्या रूम खाली होईपर्यंत आम्ही इथं आता व्हॉलीबॉल खेळतो. वा 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 वा. गाईज आता आमचे सगळे मेंबर्स उतरलेले आहेत पोहायला. तुम्ही बघू शकता इकडे समुद्राच्या पाण्यात सगळं उतरलेले आहेत. आणि याला पोहता नाही येत तरी पण तिथं मरतंय. जास्त आतमध्ये नको जाऊ, इकडेच राहा. हे मित्र आता समुद्रात उतरलेले आहेत. फुल धमाल चालू आहे, फुल मजा चालू आहे. तुम्ही बघू शकता. हे ओमकार पाटील बोलत आहेत. हा मोठे. आणि हा कासव आमचा कडेकडेलाच लोळत आहे. आमचा हा कासव कडेला गेला. कासव गेला. तेच गडगे, तुम्ही जास्त आतमध्ये जाऊ नये. बाहेर या, बाहेर या. जास्त आतमध्ये जाऊ नये. बघ 10x झूम करायला लागत आहे मला तुला बघण्यासाठी. आलो. गाईस तुम्ही बघू शकता किती मज्जा करत आहे ते 3 जण. विकीने नित्याला कांद्यावर उचलून घेतलेलं आहे आणि ओमकार समोर. अरे 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 आधीच पडला. तुम्ही बघू शकता इकडे पॅरासेलिंग चालू आहे. बोट मधून त्यांना खेचत घेऊन जात आहेत.
मग आणि मस्त असं आपण पण जाणार आहेत. आपण पण विवेकजी म्हात्रे आपण पण जाणार आहेत. येस आपण पण अशीच राईड करू. मजा आणि येईल. अजून आम्हाला रूम भेटलेली नाही गाईज. 11:30 वाजायला आले. पण आता ते फॅमिली वगैरे असल्यामुळे आहे. आम्ही पण जास्त हे नाही ठीक आहे. करत. आम्ही पण थोडा लेटच चेकआउट करू. जाऊ दे. चला आमचा असं काहीतरी वेगळं नाश्ता करून झालेला आहे. रेंज आहे का पहिले? बुर्जी आणि ब्रेड खाल्लेले आहेत आणि कांदा पोहे खाल्लेले आहेत. सगळे वाट बघतात. तुला कपडे घालतो जाऊ नंतर एडिट करून AI ने. तकारली मला इथे किंगफिशर दिसलेला आहे. अल्ट्रा आहे का काय आहे का माहित नाही, पण तो तिकडं बघतोय. मला तर किंगफिशर वाटतं. तुला सगळं क्वीनच दिसतात वाटतं. हां अहो बघतोय इकडं. वा 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 मस्त आहे. स्वप्नील मस्करला नुसत्या क्वीनच दिसत आहेत. त्या वहिनीनं सांगायला लागेल याच्यावर जरा लक्ष ठेवा. तुम्ही बघू शकता मी थोडा अजून जवळ आलो किंगफिशरच्या. मस्त बसलेला आहे. ओके गाईज, तर आता रेडी झालेलो आहेत. तुम्ही रूम बघू शकता आमची किती मस्त आहे. आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही रूमच्या बाहेरचा. असं खिडकीतून व्ह्यू दिसतोय. आणि सागर सेट पण रेडी झालेले आहेत एक नंबर. आणि पोरांना काय क्रिकेट सुटत नाही. आउट लागली. तुम्ही रेडी झालेले, तुम्हाला कसं वाटतंय? मला आता लई झोपले. बाकी काय नाही. पहिले व्हॉलीबॉल खेळलं, नंतर आम्ही एक तास समुद्रात पोहलं, नंतर बॅटबॉल खेळलो, क्रिकेट खेळला, नंतर आंघोळ केली, परत बॅटबॉल खेळलो. तर दमलेला आहे नितेश. सगळे रेडी झालेले आहेत. तर काही सगळे रेडी झालेले आहेत. आणि आता आम्ही सगळे निघालोय सुनामी आयलंडला. चष्मा लावा सगळ्यांनी चष्मा लावा. आणि यांचं जेवणाची चर्चा चालू आहे जोरात. सागर नानांची. मी पण होतो त्यात. तू पण होता त्यात. चष्मा लावा. अनुभवी माणूस काफी अनुभवी माणूस आहे सागर नाना. आणि जो बिनकामाचा माणूस, बिनकामाचा बिट्टू. बिनकामाचा बिट्टू आमचा. त्याला काय पहिल्यांदा आलाय तो घरवाल्यांना सोडून. त्याला सगळी फॅमिली सोडायला आलेली असं मी ऐकलं. मी काय बघितलं नाही पण मी ऐकलं असं. ठीक आहे, फोनवर विश्वास ठेवू. आता आम्ही सगळे निघालेलो आहेत सुनामी आयलंडला. आणि इथून किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर. 1.1 किलोमीटर आहे. चालत जायचा निर्णय घेतलेला आहे. चालत जायचं नाही निर्णय घेतला. आमचा ड्रायव्हर दादा पण जरा झोपला, आराम करतो. त्याला पण जरा आराम करू दे माणुसकीच्या खातीर. देखो ना गाईज. काय भाई 1 किलोमीटर बोलून 3 किलोमीटर चालवलं. 1 किलोमीटर झाला ना अजून आपला. जाड्या तू चालतो का नाही? 5,500 झाले. एवढं तुम्ही चालतो. 62 किलो वजन होतं, आता 57 किलो झाला. एवढा चालवलाय माहिती नाही बाबा. गाईज मी गॉगल आणायला विसरलेलो. मग आता मी हा गॉगल घेतलाय. चांगला वाटतोय, मस्त आहे. आता आम्ही आलेलो आहे बोटिंग पॉईंटला. आणि इथून आम्ही जाणार आहेत सुनामी आयलँड. पाण्याला खूप जोर आहे असं वाटतंय. घाबराय. आणि आपली सगळी पोरं इथं उभे आहेत. आता इथून आम्ही बोट पकडणार आहेत, म्हणजे बोटमध्ये बसणार आहेत इथून. आणि इकडून जाणार आम्ही त्या साईडला जाणार आहेत ना. 7 प्लेसेस आहेत. आधी 7 प्लेसेस फिरणार आणि ती बोट येऊन आम्हाला त्या साईडला सोडणार आहे. तुम्ही इथून बघू शकता त्या साईडला बऱ्याच बोट थांबलेल्या आहेत आणि लोक सगळे आहेत त्या साईडला. त्या साईडला वॉटर स्पोर्ट्स होतात सगळे. सुनामी आयलंड नाव आहे याचं. वॉटर स्पोर्ट्स होतात त्या साईडला. तुम्ही बघू शकता ही स्पीड बोट चाललेली आहे इकडं. इथं फिरवली वाटतं. स्पीड बोट बघू शकता तुम्ही. कायाकिंग वगैरे सगळे, बनाना राईड आहे, सगळं आहे त्या साईडला. तर आता आम्ही बोट बघतो. आणि बोट ही बघा, ही एक बोट निघालेली आहे इथून. तशी आम्ही बोटमध्ये बसून जाणार. ही एक बोट आलेली आहे. तर ही अंग्रिया बोट आहे, ही आमचीच आहे. आता आम्ही सगळे बसणार आहेत. हे सगळ्यांना उतरू दे आधी, मग आम्ही बसणार आहेत. तर ही बोट खाली झालेली आहे. आता आपले मित्रमंडळ या बोटमध्ये चालणार. चला रेस लावून रेस सगळ्यांना सगळ्यांना रू पलीवर पाहिजे. पलीवर वंदना. पलीवर वंदना बोलते. मला पण जागा बसला. सावकाश गाडी नाही, गर्दी नाही, जागा भरपूर आहे. नाही भेटली तर सेपरेट बोट करू. ते शेर अकेला आता है और लास्ट में आता है. ते मामा सांगतात बा इकडे बस. चला आमची बोट निघालेली आहे.
आईस फोटोशूट लगेच चालू झालेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि इकडे सगळी मित्रमंडळी बसलेली आहे. साठी मध्ये ठेवलं. हा विवेक मात्रे मध्ये बसावे अजून थोडं इकडं ओला आहे का? हा ठीक आहे चल. तुम्ही ऑस्ट्रेलियन पक्षी आहेत काकांनी सांगितलंय. हे सगळे सिगल बसलेले आहेत इकडे या वाळूमध्ये. हा आता संगम आहे इथं. हा अरबी समुद्र आहे आणि ही आपण जी आलो ती नदी आहे. तर इथं बघू शकता समुद्राच्या लाटा इकडे येतात आतमध्ये. आणि हे सिगल पक्षी परत एकदा दाखवतो तुम्हाला. सिगल पक्षी बसलेले आहेत शांततेत एकदम बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता एवढ्या लांबचे सिगल पण दिसतात आपल्याला. नितेश गोमाजी गडगे यांनी बोट चालला घेतलेली आहे. आता खड्ड्यावर आपल्या बोट घेणार आहेत नवीन. आम्ही आत्ताच बोट मधून उतरलेलो आहेत आणि सगळ्यांची गर्दी तुम्ही बघू शकता. आता विचार चालू आहे काय कुठली राईड पहिली घ्यायची आहे. माझा असा मत आहे की आपण पॅराशूट. ते मामा आपल्याला माणूस बघून देत आहेत तर आपण जरासं थांबू. ते काय बोलतात बघू आपण. मामाने आम्हाला सुखरूप आणलं. एकदम मस्त कंपनी होती मामा तुमची. धन्यवाद. ओके धन्यवाद. इकडे बघू शकता बाहेर आलेले आहेत. बघू शकता कसे छोटे छोटे आहेत गाईस. तर आता आम्ही जाणार होतो कायाकिंग करायला पण इथलं पाणी आहे ना ते कमी झालेलं आहे आणि बोट जवळपास खाली टेकते. तुम्ही बघू शकता यांची बोट टेकलेली आहे इथे. यांची बोट टेकलेली आहे. कायाकिंगचं कॅन्सल करतात तर ज्यांनी घेतलं त्यांना घेऊ दे. आम्ही कॅन्सल करतो. आम्ही आज कायाकिंग करत नाही. तुम्ही बघू शकता इकडे नितेश गडगे आणि मयूर साळुंके यांची बोट अडकलेली आहे आणि ते प्रयत्न करत आहेत. तरी आम्ही जरा डोका चालवून नाही गेलो. आम्ही कॅन्सल केली आमची राईड. हा कोण आहे तो विकास आहे आणि स्वप्नील मस्कर जंगी हा घमासान युद्ध झालेलं आहे. आणि नितेश गडगे अजून फसलेले आहेत इकडे. नितेश गडगे खेचण्याचा प्रयत्न करतायत पण मयूर साळुंके काय त्या बोटीतून उठत नाहीत. मसोबासारखे बसलेले आहेत. बोट पलटी होता होता वाचलेली आहे. गाईस आता आम्ही वडापावची वाट बघतोय. आम्हाला भूक लागलेली आहे. एक वडापाव खातो. इकडे पाय धुवून वरती जायचं. ही सिस्टीम बघू शकता तुम्ही. इथे पाय धुवायचे आणि मगच घरात जायचंय. मस्त आहे. आणि बोट तिकडे वळता. बोट वळताना तुम्ही बघू शकता. तिकडे मयूर आणि नितेशची बोट काहीतरी असं पलटी केलेली आहे आणि पाणी साचलेलं आहे. पलटी करून पाणी काढण्यात आलेलं आहे. गाईज आता आमचे वडापाव आलेले आहेत. आम्ही वडापाव खाऊन घेतो. मस्त भूक लागलेली आहे. सागरांना भूक लागली आहे का? हो भूक तर लागलेली आहे खूप. आम्हाला आता ते पॅरासेलिंग पण करायचं आहे. आमचे वडापाव आलेले आहेत. तुम्ही मस्त गरम गरम वडापाव आलेले आहेत. आम्ही खाऊन घेतो आता. तुमचा कायाकिंगचा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच छान. एवढं खोल पाणी होतं. खूप खोल. पण आम्ही ते व्हिडिओ मध्ये काही खोल घेतली नाही. आम्ही दोघांनी काही खोल घेतली नाही. आम्ही दोघांनी नुसतं विल्या मारल्या. ते किती खोल होता तर आम्ही दाखवलेलं खूप होता पण तरी आम्ही जवळपास खोल नसला तरी आतमध्ये त्या वंड होता. हा वंड पाण्यात पण आम्ही दोघांनी वजन वाढवायला बसलेला. काहीच तर बनाना राईडचं असं चाललेलं आहे. पलटीवाली बनाना राईड. हे सगळे लोक पलटीवाली बनाना राईड साठी जाणार आहेत. चालेल. योलो माय पुत्र युअर पुत्र नॉट माय युअर. मी गोकू आणि माझा गोहान. गाईज आपले युट्यूबर ब्लॉगर साहिल कुडक्यांचा मन परिवर्तन झालेलं आहे आणि शेवटी ते बनाना पलटीमध्ये येत आहेत. येईल का पाण्यात? आपले सर्व डरपोक स्वप्नील मस्कर तो कधी येत नाही. त्याला पोहता येत नाही. खूप पाटलेले यांची. बघूया काय होतं आता. तर गाईज बनाना राईडला चाललेले आहेत सगळे. हा चला पलटी आहे पलटी. हे बनाना राईड आलेली आहे एक.
6 केळे आहेत, त्यात काहीच दिसत नाही, मागच्या उडत असते नुसते. आता पलटी होणार आहे असं वाटतंय. पलटी केलेली आहे, बनाना राईट फॉलची केलेली आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. आलेले आहेत सेफ्टी पाण्यात पडल्यावर. कोमात गेलाय तो, कोमात गेलेला आहे स्वप्नील मस्कर. तिथून बघू शकता तुम्ही, डायरेक्ट कोमात आहे, डायरेक्ट कोमात आहे, डायरेक्ट कोमात आहे. आता आम्ही बनाना राईड मध्ये बसलेलो आहे सगळे. उडी नको टाकायची. हे त्रिशांक आणि गणी पुढे बसलेला आहे. आता आमची दोरी बांधली गेलेली आहे या बोटला. अरे पसकवली. 1 2 बोला. थांब इकडे इकडे घे. खरं सांगा, तुम्ही जेवढा हे व्हिडिओ मध्ये आऊ गेला एवढी मजा आली. आम्ही पण माहिती आहे आम्हाला मजा आली. आम्हाला मजा आली. काय मजा नाही आली. आमची बोट अडकलेली होती. आम्ही त्यांना सांगितलेलं आम्हाला खोल पाण्यात तिकडे पलटी मारा, पण त्यांनी काय खोल पाण्यात पलटी नाही मारली, त्याने आम्हाला इथं पलटी मारली. मजा आलेली आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय. ही आमची बोट, मगाशी मामा अंग्रिया बोट आहे आपली. सगळे आलेले आहेत, मध्ये बसलेलो आहेत सगळे. ओके, सगळ्यांना मोबाईलची चिंता आहे. आपल्या बॅगमध्ये सगळे मोबाईल सुरक्षित होते. तर गोट्या काय शोधतोय आता. तर मामा आपले सज्ज झालेले आहेत आपल्याला परत घेऊन जाण्यासाठी. आणि आपण आता निघतोय रिटर्न. जमलेलो आहेत आम्ही, परत आलेलो आहेत आमच्या स्पॉटला. चाललेलो आहेत आता अजून नाही, इथं या स्पॉटला आलो रे. तिकडून आमचा प्रवास आहे 1.5 किलोमीटर. 1 किलोमीटर चालत जायचं अजून आम्हाला. दमलेले आहेत सगळे, हालत झालेली आहे. आमची थोडी आता डाऊन झालेली आहे, तरी पण आम्हाला आता दुसरा काही पर्याय नाही. आता आम्हाला जाऊन फ्रेश व्हायला लागेल, पहिले मस्त आंघोळ वगैरे करायला लागेल. गाईज आता आमचं थोडंसं खाऊन झालेलं आहे, कारण आम्हाला भूक लागलेली थोडी. मग आम्ही तिथं एक चायनीज सेंटर होतं, चायनीज सेंटरवर आम्ही थोडासा ट्रिपल शेजवान फ्राईड राईस आणि नॉर्मल फ्राईड राईस खाल्लेला आहे. आणि आता आम्ही आलेलो आहेत आमच्या रूमच्या इथे. खाताना थोडी भूक लागलेली म्हणून दाखवलं नाही तुम्हाला. आता आम्ही आलो आहे आमच्या रूमच्या इथे, सगळेजण चाललेत. आता मस्त फ्रेश होतो आणि मग खाली उतरू, थोडंसं बीचवर जाऊ, फिरू. तर गाईज फ्रेश झालेलं आहे मस्त एकदम. आणि बीचवर आलो आहे, तुम्ही बघू शकता. बीच सनसेट चालू आहे इकडे आणि फोटोशूट चालू आहे सागर, ओमकार आणि त्रिशांकचा. आणि पोरं इकडे खेळत आहेत क्रिकेट. ओनली क्रिकेट 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 ओनली क्रिकेट. ओमकार पाटील हे आता प्रोफेशनल फोटोग्राफर झाले. आम्हाला तुम्हाला दाखवतो माझ्या. ओ माय गॉड, ब्राईटनेस जरा दिसत नाही. Brightness थोडा ऍडजस्ट करू आपण. ठीक आहे, आमच्या इंस्टावर बघा. उन्हात धर, उन्हात निशाण ठाकूर इंस्टाग्राम आमच्या, तुम्ही चेक करू शकता. वहिनी हे जाऊ दे. गाईज जोरदार चुरशीचे सामने चालू आहेत आणि गोट्या पहिल्याच बॉलमध्ये आउट झालेल्या गोट्या. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं हे. गाईज 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 3-0. हारका प्लेअर दाखव. 3-0. आणि हारलेला काय बी काय नाही, काय बी काय नाही झाली. हारलेल्या मॅचचा हा कॅप्टन होता. गाईस किती मॅच जिंकलेलो आहेत आपण 4 डायरेक्ट 4. आपण 4 मॅच. सागर बघा, तुम्हाला कसं बिनजोड वाटतं? आहेत आपण पण. तुम्हाला कसं वाटतं सागर? अगोदर वाटला की यांच्यानी काहीतरी होईल, पण हळूहळू समजलं फुसका मार. की एकदम म्हणजे नशीब तो वरुण डंगर नव्हता. नाही तर लयच घालवली असते. तर जाम. वरुण डंगरला आपण फोन नाहीतर- करून सांगू. नाहीतर मग 2 टेबल बसवायला लागले असते. कोणाकडे अगरबत्ती आणा, नाही तर खरं ओमकार त्रास पाटील होईल. तुम्हाला कसं वाटतं?
तुझा फोन कुठे आहे ते मगाशी नेहमीच आहे. नेहमीच आहे. चार नेहमीच आहे ना आपलं नेहमीच आहे. नेहमीच आहे हा. नेहमी जिंकायला लागलो आता आपण. तू ते स्वप्नील मच्छर असते तर आपल्याला स्वप्नील जिथे जाते तिथे हरते. हा, हरतंय. हा. साहिलने तुम्हाला कसं वाटतंय चौका तुम्ही खूप सुंदर मारला आज. हा, बरं वाटतंय मला जरा हा, एक नंबर एकदम स्ट्रेट ड्राईव्ह मारली. वन बाय आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही पत्ते खेळणार आहेत. सगळे पत्ते खेळायला बसणार आहेत. कुठल्या रूम मध्ये बसायचं आहे? हॉट रूम. हा, या आमच्या रूम मध्ये बसणार आहेत. आमच्या रूम मध्ये बसणार आहेत. तर आता आम्ही पत्ते खेळू थोडा वेळ 1-1.5 तास आणि नंतर आम्ही सगळे झोपू, कारण उद्या पण काही पॉईंट्सवर जायचं आहे. तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया. उद्याचा ब्लॉग पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.